तर हा जो इंग्रजी वाचनाची 10 तंत्रे उपक्रम मी हाती घेतलेला आहे, या उपक्रमाचं फलित म्हणजे की जर आपण पायरी जर गेलो, व्यवस्थित जर या उपक्रमाची अंमलबजावणी केली, तर कुठलाही विद्यार्थी इंग्रजी वाचन सहजपणे करू शकतो. त्याच्यामध्ये इंग्रजी वाचनाची गोडी लागू शकते आणि आत्मविश्वासानं इंग्रजी वाचावं कसं याचं तंत्र त्याला प्राप्त होऊ शकते. तर या ठिकाणी माझ्या वर्गामध्ये एकूण 38 मुलं आहेत. त्यापैकी हे 3 मुलं आहेत. ही आयशा आहे, हा फैजान आहे, अन्मय आहे आणि शेवटच्या रँकमधले मुलं आहेत. परंतु या इंग्रजी वाचनाच्या 10 तंत्रामुळे हे विद्यार्थीसुद्धा आज वाचन करायला लागलेले आहेत. मात्र ही इंग्रजी वाचनाची 10 तंत्रे याची अंमलबजावणी कशी करावी याविषयीची काही टिप्स या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता बघूया. या ठिकाणी ही आयशा आहे, बाळांनो थोडीशी इकडे आहे. ही आयशा आहे आणि समजा हा आपला पहिला अक्षरगट आहे. या अक्षरगटामध्ये ए आणि आय हे 2 स्वर आहेत आणि याच्यावर आधारितच या ठिकाणी अक्षर आपण घेतलेले आहेत. जर म्हणजे आपण जर पहिला दिवस घेतला, या दिवशी विद्यार्थ्यांना एवढ्या जरी अक्षराची ओळख झाली तरी विद्यार्थी सहजपणे वाचन कसे करू शकतात आणि अशा प्रकारे पायरी कसं जायचं याविषयीची माहिती आपल्याला घेणार आहोत. आता आयशा आहे, आयशा वाचबाळ आहे. यस ए ए टी ड पी प आय ई एन स ड सी टी स टे प पे ड नी प पे न टी ड टी टी न पी ड टे ड नी ड एन ने प सी ड ने ड ते न. शाबास. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी फक्त किती अक्षर आहेत? 1 2 3 4 5 आणि 6 अक्षर. आता तसंच पुढच्या वेळेला अजून काही अक्षर वाढवून, मात्र जेव्हा अक्षर वाढतील तेव्हा यांचा सुद्धा आपल्या त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे अक्षरांचा. पुन्हा जेव्हा आपण 6 अक्षर त्याच्यामध्ये ऍड करून पुन्हा म्हणजे जवळपास 6 झाले की मग 12 अक्षर, 12 झाले की मग 18 अक्षर, असं सर्व अक्षरां मिळून मात्र जो काही आपण या ठिकाणी अक्षरगट घेणार आहोत त्या अक्षरगटामध्ये शब्द त्याच्यामध्ये असतील. जर हा अक्षरगट झालेला असेल आणि नंतर जर अक्षरगट आपल्याला घ्यायचा असेल याचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं रूढीकरण व्हावं आणि अशा पद्धतीने विद्यार्थी गेले तर निश्चितपणे या ठिकाणी इंग्रजी वाचू शकतात. यामध्ये काही शंका नाही. अजून आपण याच्या पुढच्या सुद्धा काही स्टेप पाहूया. या ठिकाणी यस स ए ॲ टी ट पी प आय ई एन या ठिकाणी अक्षरांचे उच्चार दिले आहेत आणि हा अक्षरांचा पहिला गट आहे आणि केवळ या 6च अक्षरापासून इथं शब्द तयार करण्यात आले आहेत. यसचा उच्चार स, एचा उच्चार ॲ, टीचा उच्चार ट म्हणून शब्द बनतात सॅट. पीचा उच्चार प, एचा उच्चार ॲ, टीचा ट झाला पॅट. अशा प्रकारे केवळ यस ए टी पी आय एन या 6 अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दांचे उच्चारच या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. या कार्डावर सी केचा उच्चार क, ईचा उच्चार ए, एचचा उच्चार ह, आरचा उच्चार र, एमचा उच्चार म, डीचा उच्चार ड हा शब्दगट आणि जो आपण यापूर्वी अभ्यासलेला एसचा उच्चार स, एचा ॲ, टीचा ट, पीचा प, आयचा ई, एनचा न हा एक अक्षरगट. म्हणजे या ठिकाणी आता 2 अक्षरगटांचा एकत्रित अभ्यास म्हणजे पहिल्या अक्षरगटातील काही शब्द आणि दुसऱ्या अक्षरगटातील काही शब्द यांच्यापासून या ठिकाणी शब्द बनवलेले आहेत. अशा प्रकारे पहिला अक्षरगट आणि हा दुसरा अक्षरगट. जीचा उच्चार ग, ओचा उच्चार अ, एलचा उच्चार ल, एफचा उच्चार फ, बीचा उच्चार ब, यूचा उच्चार ह आणि यापूर्वी अभ्यासलेले अक्षरगट म्हणजे यस ए टी आय पी एन सी के ई एच आर एम डी. म्हणजे या ठिकाणी 6 1 6 6 2 12 6 18 शब्दांचे उच्चार आणि त्यांच्यापासून तयार होणारे शब्द या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे एक एक अक्षरगट घेऊन आणि नंतर वाढलेला अक्षरगट घेऊन आणि त्यानंतरचा अक्षरगट घेऊन यांचा एकत्रितरित्या जर आपण पायरीनं अभ्यास करत गेलो आणि अशाच प्रकारचा सराव जर आपण विद्यार्थ्यांना दिला तर निश्चितपणे हा उपक्रम यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. या इंग्रजी वाचन उपक्रमामध्ये जे अक्षरगट आहेत ते सर्व अक्षरगट तंत्र क्रमांक 1 मध्ये टाकण्यात आलेले आहे आणि तंत्र क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी आपल्याला दिसेल ए आय, ए वाय आणि ए आणि ई. म्हणजे ए आणि ईच्या मध्ये जर एखादं अक्षर असेल, उदाहरणार्थ या ठिकाणी जर आपण गेम शब्द पाहिला, ए आणि ईच्या मध्ये यम आहे, अशा प्रकारचं जर रचना असेल तर त्याचा उच्चार ए असा होतो. म्हणून ए आय, ए वाय आणि ए ई याचा उच्चार ए असा होतो आणि तशा प्रकारचे जे शब्द आहेत ते शब्द या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. इंग्रजी वाचनामध्ये तंत्र क्रमांक 3 यामध्ये आपणास दिसत असेल वरची ओळ यू ई ई डब्ल्यू यू ई. म्हणजे यू आणि ईमध्ये जर एखादं अक्षर असेल, या ठिकाणी बघा यम यू एल ई, यू आणि ईमध्ये एक अक्षर आहे यल. अशा प्रकारची जर शब्दाची रचना असेल तर त्याचा उच्चार यू करायचा. ई आणि डब्ल्यू जर एक सोबत आले असतील तर त्यांचा उच्चार यू करायचा. यू आणि ई हे जर एक साथ आले असतील त्याचा उच्चारसुद्धा यू करायचा आणि अशा प्रकारचे शब्दसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तंत्र क्रमांक 4 मध्ये ओ आणि ई, ओ ए, ओ डब्ल्यू याची विशेषता ओ आणि ईमध्ये जर एखादं अक्षर असेल त्याचा उच्चार ओ, ओ आणि ए जर सोबत असतील त्याचा उच्चार ओ, ओ आणि डब्ल्यू एकासोबत असतील त्यांचा उच्चार ओ करायचा. याविषयीची माहिती तंत्र क्रमांक 4 मध्ये देण्यात आलेली आहे. तंत्र क्रमांक 5 यामध्ये आय आणि ई, आय जी एच आणि आय ई
हे जर अक्षर असतील अशा रचनेमध्ये तर त्याचा उच्चार आई असा करायचा. या ठिकाणी बघा RIDE, आय आणि ईच्यामध्ये डी आहे म्हणून त्याचा उच्चार आई, राईट असा झाला. IGH जर सोबत असतील त्याचा उच्चार आई, आणि आय आणि ई हे जर सोबत असेल त्याचा उच्चार आई असा करायचा. आणि त्या संबंधीचे जे शब्द आहेत ते शब्दसुद्धा यामध्ये सरावासाठी देण्यात आलेले आहेत. इंग्रजी वाचनाचे तंत्र क्रमांक 6 यामध्ये ओ, ऑर, ओ आणि आर जर सोबत असतील तर ऑर उच्चार, AL, ALL, ऑल, OI, ऑय, OY, ऑय, AW, ऑ आणि AU, ऑ. म्हणजे हे जर अशा प्रकारचे ओ सोबत आर असेल, ए सोबत जर डबल असेल, ओ सोबत आय असेल, ओ सोबत वाय असेल, ए सोबत डब्ल्यू असेल, ए सोबत यू असेल तर याचा उच्चार ऑ असा होतो. अशा प्रकारची रचना इथे या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि तशा प्रकारचे शब्दसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तंत्र क्रमांक 7मध्ये वाय, EA, EE असे जर शब्द असतील तर त्याचा उच्चार ई असा होतो. अशा प्रकारचे शब्दसुद्धा या ठिकाणी देण्यात आले आहे. बघा मम्मी, वाय, सनी या ठिकाणी वायचा उच्चार ई, EA जर सोबत असतील तर त्यांचा उच्चार ई, आणि EE जर सोबत असेल तर त्याचा उच्चार सुद्धा ई होतो. अशा प्रकारची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तंत्र क्रमांक 8 यामध्ये IR, ER आणि UR. IR जर सोबत असतील तर त्याचा उच्चार अर, ER असेल अर, UR असेल तर अर. या तिघांची रचना अशा प्रकारे जर असेल त्याचा उच्चार अर असा होतो आणि तशा प्रकारचे शब्दसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तंत्र क्रमांक 10मध्ये काही ट्रिकी वर्ड्स दिलेले आहेत की ज्यांच्या बाबतीत उच्चाराचे कोणतेही नियम लागू पडत नाहीत. अशा प्रकारचे शब्द आणि अशा प्रकारचा संग्रह करून विद्यार्थ्यांना त्या शब्दांचा आपल्याला परिचय करून द्यायचा आहे. इंग्रजी वाचनाची 10 तंत्रे या पुस्तकाच्या अनुषंगाने एवढेच सांगू इच्छितो की जर आपण पायरीने यातील तंत्रांचा जर वापर केला तर निश्चितपणे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण होईल. गणितासारखे तंतोतंत नियम मात्र या ठिकाणी लागू पडणार नाहीत. मात्र विद्यार्थ्यांचा वाचनाचा जो कल आहे तो कल मात्र निश्चितपणे या उद्देशाने वाढणार आहे, हे मात्र निश्चित.